हॅलो गाईज, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आपडी म्हणजेच अपर्णा रंगारे माझं नाव. सो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या नो मेकअप लुकच्या व्हिडिओला खूप प्रतिसाद दिलात, खूप छान व्ह्यूज भेटले त्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद, आभार. सो आजचा आपला मेकअप असणार आहे ट्रेडिशनल मेकअप लुक. ट्रेडिशनल आउटफिटवर खूप छान असा बेसिक मेकअप लुक करता येईल आपल्याला. सो तो कसा करायचा असा स्टेप बाय स्टेप मी आज तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सो मेकअप स्टार्ट करायच्या आधी मी छानपैकी फेस क्लीन केलेला आहे, मॉइश्चरायझर लावलेला आहे आणि मेकअप पूर्ण बेस आपला मेकअपच्या आधीचा मॉइश्चरायझिंग करून मॉइश्चरायझिंग लोशन वगैरे लावून सेट केलेला आहे. सो आता आपण मेकअप स्टार्ट करूयात. सो सगळ्यात आधी आपण कन्सिलर यूज करायचं. सो हे आहे मालियोचं कन्सिलर पॅलेट. ह्याच्यामध्ये खूप सारे शेड आहेत आणि हे मी एक यूज करते. आणि दुसरं म्हणजे इनसाईडचं प्रो कन्सिलर पॅलेट आहे, जे वॉर्म टोनसाठी खूप छान जातं. ह्याच्यामध्ये कलर करेक्टरसुद्धा असतात. सो खूप इझिली यूज करू शकतो आपण. सो आज आपण हे मालियोचं प्रोफेशनल पॅलेट जे आहे कन्सिलरचं, तर ते यूज करू. सो सगळ्यात आधी आपण जेव्हा हे डार्क सर्कल्स कवर करतो किंवा कोणतेही डार्क स्पॉट्स, तेव्हा हा जो ऑरेंज कलरचा करेक्टर असतो तो यूज करायचा. तुम्हाला जिथे जिथे डार्क स्पॉट्स दिसत असतील तिथे तुम्ही हे लावून घ्या. आणि इथे तुम्हाला पिंपल आला असेल तर तिथेही, कारण हे खूप छान कव्हरेज देतं. हा माझा शेड आहे, सो मी तो यूज करते. ओके, सो आपण हे कन्सिलर लावून घेतलं आहे. मी अशी वियर्ड वाटत असेल तुम्हाला, पण जेव्हा आपण हे खूप छान ब्लेंड करू, ब्लेंडर जो आहे तो असा ओला करून घ्यायचा, एकदम असं तुम्हाला फ्लफी वाटला पाहिजे. सेम टोन वाटला पाहिजे आपल्या फेसचा आणि आपल्या गळ्याचा. फाउंडेशन मी स्वतः यूज करते. हे फिटमीचं मेबलिन फिटमीचं फाउंडेशन आहे, हे मी यूज करते. त्यामध्ये माझी 128 ही शेड आहे. सो फाउंडेशनमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार असतात. लिक्विड फाउंडेशन असतं, कुशन फाउंडेशन असतं, पावडर फाउंडेशनचा सुद्धा प्रकार असतो. तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही फाउंडेशन घेऊ शकता. सो फाउंडेशन नेहमी एवढं घ्यायचं, दिसतं तुम्हाला, अगदीच थोडं बघू शकता. आणि तुम्ही तुमच्या शेडनुसार फाउंडेशन घ्या. फाउंडेशनबद्दलची सगळी माहितीचा जर व्हिडिओ बनवायचा असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी फाउंडेशनचा वेगळा व्हिडिओ, की तुम्हाला तुमच्या स्किन टोननुसार कसं फाउंडेशन निवडलं पाहिजे, सो याचा व्हिडिओ एक मी खूप छान घेऊन येईन. कन्सिलरचं सुद्धा मला सांगा की तुम्हाला तुम्हाला जर कन्सिलर बाबतीत अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्याचाही मी खूप चांगला व्हिडिओ घेऊन येईन नक्की. सो प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेहमी आपल्याला जेव्हा मेकअप करताना जर बेस बनवायची प्रॅक्टिस झाली ना, तर मेकअप आपल्याला कुठेही पटकन असा जमू शकतो. बघू शकता मेकअप हा प्रॉपर मी ब्लेंड केला आहे, त्यामुळे त्याला फुल कव्हरेज आला आहे.
थोडंसं अजून ब्राईट करते मी, कारण मेकअप हा तुम्ही कुठलाही खूप छान बेस लावला की पाऊण तासाने हा मेकअप पूर्ण सेट होतो. जर तुम्ही तेवढ्यात जर तुमच्या स्किन टोनला जर फाउंडेशन तिथपर्यंतच तात्पुरतंच तेवढंच लावलं ना, तर तो ऑक्सिडाईज झाल्यानंतर मेकअप काळा दिसायला लागतो. सो तुम्ही थोडंसं त्याला अप करायचं, तुमच्या टोनच्या अप न्यायचं नेहमी. म्हणजे जेव्हा मेकअप सेट होतो तेव्हा तुमच्या टोनच्या बरोबर खूप छान दिसतो. ब्लेंड केलं आहे. जेवढं तुम्ही चांगलं ब्लेंडिंग कराल तेवढं छान तुम्हाला मेकअप करता येईल आणि बेस खूप चांगला तुमचा लागेल. सो मी सध्या ही जी टोन आहे, म्हणजे हा जो कलर आहे जो न्यूड आहे आपल्या स्किनवर, तोच यूज केला आहे. सो त्यानंतर मी हे ग्लॅम 21चं आयब्रो डिफायनर यूज करते. त्यानंतर नेहमी तुमच्याकडे अशा प्रकारचा, म्हणजे एकतर आयब्रो पेन्सिलसोबत सुद्धा ब्रश मिळतो, पण तुमच्याकडे अशा प्रकारचा ब्रश हवा जेणेकरून तुम्ही शेप देऊ शकता तुमच्या आयब्रोला. ब्लश सुद्धा मी इनसाइडचं यूज करते. सो लावून घ्यायचं. तुम्ही बोटांनी पण खूप छान ब्लेंड करू शकता. सगळ्यात आधी आपण मेकअप आता पूर्ण लॉक करून घेऊया. सो त्यानंतर मेकअप लॉक करायसाठी तुम्ही खूप छान तुमच्या स्किन टोनला हवी तशी कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता. मी ही मेबलिन न्यूयॉर्कची फिटमीची जी कॉम्पॅक्ट पावडर आहे तर ती यूज करते. सो कॉम्पॅक्ट पावडर तुम्हाला तुमच्या शेड्सनुसार जर जमत नसेल तर तुम्ही ट्रान्सलुसंट पावडर घ्या. मोस्टली फिटमीचं एक बनाना पावडर ट्रान्सलुसंट पावडर म्हणून आहे, ती पण खूप छान आहे. मी त्याचीही लिंक देईन तुम्हाला. लॅक्मीची सुद्धा एक लूज पावडरमध्ये शेड्स आहेत. एक वॉर्म रोज नावाची शेड आहे जी नॉर्मली मीडियम टोनला फिट होते आणि यूज होते, तर तुम्ही तीही घेऊ शकता. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. ओके, बघू शकता आपण कॉम्पॅक्ट पावडर यूज केल्यामुळे थोडासा मॅट लुक असा आलेला आहे. तो हायलायटर ही इनसाइडचीच आहे, जिचा टोन आहे सॅवेज बार्बी 05. सो तुम्ही गोल्डनिश आहे ही, कारण माझा वॉर्म टोन आहे तर त्याच्यावर ही छान जाते. थोडीशी क्रीम बेस्डमध्येच आहे. छान दिसतं. हा कलर्स क्वीनचा मस्कारा यूज करते. सो त्या सगळ्यात माझी आवडती आणि बेस्ट पार्ट म्हणजे लिपस्टिक. सो मला न्यूड तरी पण थोडीशी डार्क आणि सगळ्यावर जाईल अशी ही लिपस्टिक, मला ती शेड आवडते. सो ही माझ्या ओठांना डार्क, थोडीशी आपल्या न्यूडमध्येच पण थोडीशी डार्क टोनमध्ये, इनसाइडची जी ब्लडलस्ट आहे जी मागच्या वेळेस पण मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सुचवली होती. सो मी तीच लावणार आहे कारण मला ती खूप आवडते आणि या साडीवरती खूप छान जाणार आहे. मी मोस्टली हे इनसाइडचं वापरते आयलाइनर. सो
सो मेकअप आपला पूर्ण रेडी झाला आहे आणि मी आता हा मेकअप लॉक करते. त्याच्यासाठी मी यूज करते फेसेस कॅनडाचं अल्टिमेट प्रो मेकअप फिक्सर. सो आता काही वेळात हा मेकअप सेट होईल. हाय, सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ट्रेडिशनल मेकअप लुक आपला तयार झालेला आहे. सो अशा प्रकारचे तुम्हाला अजून व्हिडिओज हवे असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. बाय.